गुड मॉर्निंग एव्हरीवन. शॉर्ट्स विथ पौर्णिमा या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे. मला हिवाळा हा ऋतू फार आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची आपण सर्वात जास्त काळजी करत असतो, कारण हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावरील प्रॉब्लेम्स खूप सारे दिसून येतात. आपले डे अँड नाईट केअर रुटीन कसे असावे याविषयी आज आपण थोडक्यात बोलणार आहोत. आपण मॉर्निंगला फेस वॉश केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरायचे नाही, कारण मॉइश्चरायझरमुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि सनस्क्रीनमुळे आपल्याला UV प्रोटेक्शन मिळायला मदत होते. आपले नाईट केअर रुटीनही असेच राहायला हवे. आपल्याला नाईट केअर रुटीनमध्ये सेम ॲज इट इज आपला चेहरा स्वच्छ पाण्याने आणि क्लिन्झरने धुवून घ्यायचा आहे. तुमच्या आवडत्या क्लिन्झरने तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता. त्यानंतर आपण जर सिरम लावत असाल तर तुम्ही सिरम लावले पाहिजे. हे तुमच्या चेहऱ्यासाठी अगदीच बेस्ट राहील. तुम्ही तुमच्या त्वचेप्रमाणे तुमच्या रिक्वायर्डप्रमाणे तुमचे सिरम चूज करू शकता. प्रत्येक ऋतूमध्ये आपण आपले प्रोडक्ट हे चेंज केले पाहिजे, कारण की थंडीमध्ये आपला चेहरा जास्त मॉइश्चर मागत असतो. आपल्या चेहऱ्याला जास्त मॉइश्चरची गरज पडत असते. तसेच उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याला जास्त मॉइश्चरची गरज पडत नाही, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम खूप जास्त प्रमाणात येतो, त्याच्यामुळे आपल्याला मॉइश्चर लागत नाही. पण UV प्रोटेक्शनची सर्वात जास्त गरज असते. जसं की आपण सनस्क्रीन वापरतो, पण ती एक्स्ट्रा हाय कव्हरेजवाली वापरली पाहिजे. तसेच थंडीमध्येही एक्स्ट्रा हाय कव्हरेजवाले मॉइश्चरायझर आपण अप्लाय केले पाहिजे. हे जे बदल आपण आपल्या डे केअर आणि नाईट केअर रुटीनमध्ये केले तर आपल्याला छान असे रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळतील. या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या जर तुम्हाला आवडल्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो बाय बाय गाईज.